नमस्ते. नमस्ते. आज मॉम हेल्थ केअर अलिबाग मधनं आपण आईचा एक सुंदर अनुभव ऐकणार आहोत. आई, तुझं नाव सांग. माझं नाव सोनाली पाटील. अच्छा, कुठून येता तुम्ही बेलीमधून येते. आणि काय त्रास होते तुम्हाला थेरपीला माझ्या येण्याआधी? कमरेला त्रास होते. काय म्हणजे काय होत होतं? गॅप पडली होती. अच्छा, ती पूर्णपणे भरून निघाली. पण गॅप पडली होती तर तुला म्हणजे तू काय काम करायचीस ज्याच्यामुळे ही गॅप पडली होती वगैरे? वजन उचलून वजन उचलण्यामुळे उचलायचीस. त्रास व्हायला लागला. मग किती वर्ष ह्या गॅपच्या त्रासमध्ये तू असेच काम करत होतीस? असे 1.5 वर्ष गेलं. असं 1.5 वर्ष गेलं तू काम गॅप मध्येच करत होतीस, गोळ्या औषध हो, गोळ्या औषधं मग त्या दरम्यान तुला काय काय काम करायला त्रास व्हायचा? वजन उचलायला त्रास व्हायचा. काम करायला त्रास व्हायचा. मला काम जमत नव्हतं करायला. अच्छा, मग खाली 2 पण बसता येत वर्षांनी नसेल. काय अजिबात मांडीत नव्हते घालता येत. अच्छा. गुडघे दुखायचे. ते गुडघे दुखायचे पण थेरपी मग तू इथे आलीयस साधारणतः 1.5 वर्ष झाली म्हणालीस आलीयस, मग तेव्हापासनं रेग्युलर थेरपी घेतली हो, आणि तेव्हा त्याच्यामुळे- रेग्युलर घेतली. अच्छा, मग त्याच्यामुळे तुझे गुडघेदुखी वगैरे बरी बंद झाली, झाली. कमरेमधली गॅप पण गेली. पूर्णपणे बंद झाली. तुला त्यावेळेस काही ऑपरेशन वगैरे सांगितलं सांगितलं होतं, सोनोग्राफी करायला सांगितली होती, पण मी अच्छा. गेले नाही. गोळ्यांवर थांबवली. MRI एक्सरे वगैरे करायला सांगितलं हा, होतं. तो एक्सरे नुसत्याच गोळ्या काढला, खाल्ल्यास. फक्त एक्सरे काढला. हम्म. सोनोग्राफी करायला गेलो नाही. मी विचार केला मी थेरपीने मी पूर्णपणे बरी होणार आहे. तिथे येऊन मी पूर्ण बरी झाली. बरी झालीस एकदम. मग आता सगळं काम करते. हो, सगळं काम. आता काय काय करू शकतेस तू? आता मी वजन उचलू शकते, व्हेरी गुड, वाकून काम करू शकते. व्हेरी गुड. पूर्णपणे मी सगळं सगळं करू शकतेस. शकते. मग तुझ्यासारखे जे ज्यांना त्रास असतील ते लोक आपल्याकडे येऊ शकतात हो, का? येतात, येते. पूर्णपणे हो, बरे होतील? पूर्णपणे बरी होती. जशी आई बरी झाली तसेच हो, हो. इतरही मंडळी ज्यांना आईसारखे त्रास आहेत, गुडघेदुखी किंवा कमरेमध्ये गॅप, त्यांनी सुद्धा अलिबागच्या मॉम हेल्थ केअरच्या सेंटरला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. ओके.